नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. पनवेल तालुका परिसरातून टेम्पो पिकअप चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केलं असून 11 गुन्हे उघडकीस आणलेत. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे यांच्या पथकानं वाहन चोरी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोनगाव, जेनपीटी रस्ता, कळंबोळी, दिघा, पडगा, खडवली, वाडा, जवार, कल्याण या ठिकाणांतील 37 सीसीटीव्हींची पाहणी केली. त्यावेळी सतीश सेगल पुजारी वय वर्ष 49 राहणार अंधेरी याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने तब्बल 11 वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या निमित्त हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून हरिहरेश्वर मधील समुद्रकिनारी मारळ संघटनेच्या वतीनं बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विविध ठिकाणच्या एकूण 13 बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा 4 किलोमीटर अंतर परिसरात संपन्न झाली. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले विजय वासुदेव पाटील यांची बैलगाडी. द्वितीय क्रमांक प्रथमेश विश्वास कोलथरकर यांच्या बैलगाडीने तर तृतीय क्रमांक चेतन कृष्णकांत कोलथरकर यांनी पटकावला. हे तिन्ही स्पर्धक भेंडखोळ येथील आहेत. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा संपन्न झाली. तुर्भे पोलिसांनी सापळा रचून मध्य प्रदेशमधून येणाऱ्या एका कंटेनरला ताब्यात घेत त्यात असलेल्या मालाची तपासणी केली असता कंटेनरमध्ये सुरुवातीला गव्हाच्या गोणी असल्याचं दिसून आलं. मात्र आतील भागात काही संशयास्पद गोणी दिसून आल्यानं तपासणी केली असता तब्बल 20 गोणींमध्ये जवळपास 10 लाख रुपये किमतीचा गुटखा सापडला. पोलिसांनी गाडी आणि गाडीतील संपूर्ण माल जप्त केला असून चालक आणि वाहकाला अटक केली आहे. त्यांना कोर्टाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर हा गुटखा कुठून आला, कोणाला दिला जाणार होता याचा तपास तुर्भे पोलिसांमार्फत सुरू आहे. माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी बांधणी केलेल्या पेण पूर्व विभागात महायुतीच्या प्रचाराचा नारळ गणपतीवाडीतील स्वयंभू गणपती मंदिरात वाढवण्यात आला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना धैर्यशील पाटील यांनी सांगितलं की पूर्व विभाग हे कुटुंब असून एकमेकात भावनिक गुंफण आहे. त्यामुळे हा विभाग आपुलकीच्या जोरावर एकत्र बांधलेला आहे. ही उपस्थिती पाहून 5% वर विरोधकांना मतं पडणार नाहीत याची मला खात्री आहे, असं वक्तव्य धैर्यशील पाटील यांनी या निमित्तानं केलं. ॲडव्होकेट बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संस्था पेण यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, सामाजिक, कला, क्रीडा, वैद्यकीय विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान पुरस्कार देऊन केला जातो. या वर्षीचा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन प्रायव्हेट हायस्कूल येथे करण्यात आले होते. यावेळी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींबरोबरच योगेंद्र विरकर यांना धाडस विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सर्पमित्राने जवळपास 3 ते 4 हजार सापांना पकडून जीवदान दिले आहे, तर कोविड काळात रुग्णवाहिका सेवक म्हणूनही काम बजावले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकदिलाने काम करून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करू, असं आश्वासन राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खोपोली शहर यांच्या वतीनं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा खोपोलीतील लायन्स क्लब हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे सर्व अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महायुतीचे काम करण्याचे आम्हाला आणि कार्यकर्त्यांना आदेश दिले असून बारणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असं आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं. श्रीवर्धन तालुक्यातील आदगावमधील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी सुतारवाडी येथे सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि आदिती तटकरे यांच्या माध्यमातून होणाऱ्या आदगाव येथील प्रवासी जेट्टी, नळपाणी योजना, शंकर मंदिर, इतर अनेक विकास कामांवर प्रभावित होऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याबाबत आदिती तटकरे यांच्याकडे मनोगत व्यक्त केलं होतं. त्यानुसार रोहा सुतारवाडी येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी श्रीवर्धन काँग्रेस पक्षाला पर्यायाने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय. पेणचा रहिवासी व उद्योजक समीर खान यांना नुकताच कोकण उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान सोहळा ठाणे येथे संपन्न झाला. यावेळी मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते समीर खान यांना कोकण उद्योगरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. रिअल इस्टेट आणि बँकिंग क्षेत्रात त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला. पेणचे रहिवासी असलेले समीर खान यांना बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड मिळाल्याने सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होतोय.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार अनंत गीते यांना विजयी करण्यासाठी इंडिया आघाडीच्या पेणमधील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन शेकाप आमदार जयंतभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर घणाघाती टीका केली। तटकरे यांना सत्तेची मस्ती आली असून खासदारकीच्या 5 वर्षाच्या काळात त्यांनी काय कामं केली ते जाहीररित्या सांगावं असं आव्हानच जयंत पाटील यांनी या निमित्तानं सुनील तटकरे यांना दिलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।